छगन भुजबळांनी शरद पवारांची घेतली भेट। ही भेट राजकीय नसून आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी असल्याचं छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण। पूजा खेडकरने तिसऱ्यांदा अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा प्रकार उघड। पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरने नावात बदल करून तब्बल 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार। अटेम्प्ट संपल्यानंतरही नावात बदल करून पूजाने यूपीएससीचीच केली फसवणूक। किल्ल्यांवर प्रशासनाकडूनच अतिक्रमण। संभाजीराजे छत्रपतींच्या अतिक्रमणावरून सरकारवर हल्लाबोल। विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल। बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत ही बैठक। आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्टाकडून मिळणारी तारीख पे तारीख ही संविधानाची हत्या। संजय राऊतांचा संविधान हत्येवरून पुन्हा वाद। गडकिल्ले आणि पवित्र स्थळावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। राज्य सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत। मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ पण मणिपूरवर बोलायला नाही। प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। पूजा खेडकरचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती। आरोपांमुळे प्रशासनाकडून प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलला। अहमदनगरमध्ये महसूल संघटनेचे बेमुदत बंद आंदोलन सुरू। विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन। जालन्यात आजपासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर। प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन। काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांचं सांगली विधानसभेतून निवडणूक लढवण्याचं विधान। पृथ्वीराज पाटलांच्या नावाची चर्चा असताना जयश्री पाटलांचा सांगली विधानसभेवर दावा। पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। गेल्या 24 तासात 81 मिलीमीटर पावसाची नोंद। टेम्पो आणि ट्रक भरून आमदारांना विधान परिषदेच्या मतदानासाठी पैसे दिल्याचा संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर पुन्हा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा जागा काँग्रेस लढवणार। आमदार सुभाष धोंडेंचं वक्तव्य। नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट। विधान परिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच घेतली भेट। छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एटीएम गॅस कटरने फोडल्याची घटना। 10 ते 15 लाख रुपये जळून खाक। परभणीत टोमॅटोला प्रति किलो 80 ते 100 रुपयांचा भाव। टोमॅटोसह भाजीपाला महाग। ग्राहकांच्या खिशाला कात्री। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। पावसामुळे शेतकरी वर्ग दुखावला। दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे ट्रॅफिक जाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।